मन मनाचा आजार भूताचं झपाटणं देवी अंगात येणं या विषयावर बोलायला सुरुवात केली की मला एक किस्सा नेहमी आठवतो. एका संस्थेला 25 वर्षे पूर्ण झाली म्हणून त्याने रौप्य महोत्सवी व्याख्यानमाला ठेवलेली होती. मी भाषणाला गेलेलो होतो. त्या संस्थेच्या पंचक्रोशीतल्या 5 शाळेमधली पहिलीपासून 10वीपर्यंतची 2-2.5 हजार मुलं समोर होती. त्यांचे 150-200 शिक्षक होते, 300-400 ग्रामस्थ होते आणि अशा भरगच्च भरलेल्या श्रोतृ समुदायाच्या समोर मी कुठल्या तरी विषयावर भाषण देणार होतो. आणि आपल्याला माहीत असेल की अशा संमिश्र श्रोतृ समुदायासमोर भाषण देताना वक्त्याची भलतीच कसोटी लागते. कारण 10वीमधल्या मुलांना आवडेल असं जर मी बोलायला सुरुवात केली तर पहिलीतली मुलं त्यांना त्या विषयात रस न वाटल्यामुळे आपापसात बारीक बारीक दगडं मारायला लागतात. जर मी शाळेमधल्या शिक्षकांना आवडेल असं बोलायला सुरुवात केली तर जे ग्रामस्थ आलेले आहेत ते जांभया द्यायला लागतात. आणि जर ग्रामस्थांना आवडेल असं काही सांगायला सुरुवात केली तर मग 9वी-10वीतली मुलं टाळ्या वाजवायला लागतात. आणि त्या टाळ्या हे भाषण आवडल्याची खूण नसते तर लवकर चंबूगव्हाळ आटपा याचा इशारा असतो. म्हणून त्या ठिकाणी ऐनवेळी माझा विषय बदलून मी मन मनाचा आजार भूताचं झपाटणं आणि देवी अंगात येणं हा विषय घेतला. याचं कारण असं की सर्व वयोगटातली माणसं अतिशय मनपूर्वक तो ऐकत असतात आणि त्याला दाद देत असतात. याचं कारण असं की वयाच्या 7 वर्षापासून ते वयाच्या 70 वर्षापर्यंत आपल्याला भूत या गोष्टीबद्दल जी माहिती असते ती माहिती तेवढीच असते. फक्त वयापरत्वे त्याच्यामध्ये वाढत्या किस्स्यांची भर पडलेली असते. म्हणजे आपल्याला काय माहीत असतं? आपल्याला माहीत असतं की माणसं मरतात. काही माणसं हार्ट अटॅक येऊन मरतात, काही माणसं अपघातामध्ये मरतात, काही माणसांचा विश्वासघाताने खून होतो, काही माणसं आत्महत्या करतात. यापैकी जे पुण्यवान असतात ते सरळ स्वर्गामध्येच जातात आणि त्यांचे आत्मे मुक्त होतात. जे पापी असतात ते नरकामध्ये जातात. परंतु ज्यांचे पाप किंवा पुण्य एवढं बलवंत नसतं आणि ज्यांच्या जीवनाच्या वासना अतृप्त राहिलेल्या असतात असे आत्मे त्रिशंकूसारखे मध्येच लटकत राहतात. आणि मग ते स्वतःच्या जीवनाची वासना ही एखाद्या व्यक्तीच्या अंगात शिरून पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. जर एखाद्या नवविवाहित स्त्रीचा अचानक मृत्यू झालेला असेल तर ती एखाद्या धडधाकट तरुणाला झपाटते आणि आपल्या जीवनाच्या वासना पूर्ण करण्याची प्रयत्न करते. अशा स्वरूपाची भूताची कल्पना आहे. आता ही जी भूतं असतात त्यांना नावं ठेवलेली असतात. जर ब्राह्मण मेला तर त्याचा ब्रह्मराक्षस होतो. जर लोभी ब्राह्मण मेला तर त्याचा ब्रह्मसंबंध होतो. स्त्री जर बाळणपणामध्ये मेली तर तिची हडळ होते. टेलिफोनचं काम करणारं भूत असतं त्याला आपण कर्णपिशाच्य म्हणतो. पडके बुरुज, पाणवठे, मसणवटे ही सगळी या भूतांच्या हाऊसिंग कॉलनी असतात. आणि ज्याप्रमाणे आजकाल माणसांच्या गावातही जागेची टंचाई होऊ लागली आहे तशी आता भूतांच्या राज्यातही जागेची टंचाई झालेली असल्यामुळे वडाच्या आणि पिंपळाच्या झाडावरही ती राहायला लागली आहेत. तुमच्या आणि माझ्याकडे जसे सण असतात तसे अमावास्या आणि पौर्णिमा हे भूताच्या राज्यातील सण असतात. तुम्ही किंवा मी ज्या पद्धतीने कोणी जेवायला आल्यानंतर त्या माणसाच्या आवडीचा मेनू करतो त्याच पद्धतीनं कधी जर भूताशी गाठ पडलीच तर मांत्रिक असं सांगतो की भूताला लिंबू द्यायला पाहिजे, पिवळा भात द्यायला पाहिजे, उलट्या पायाचं कोंबडं द्यायला पाहिजे, कारण तो त्याच्या जेवणाचा आवडता मेनू आहे. हे सगळं बोलायला लागलं की समोरच्या सभेतल्या श्रोतृवर्गाच्या चेहऱ्यावर विषय आपल्याला कळतो आहे असे भाव उमटायला लागतात आणि मग श्रोतेच बोलायला लागतात. म्हणजे अनेक ठिकाणी हा जो संवाद आहे तो असा घडतो. रामनाम म्हटल्यानंतर भूत पडतं, भूताला डोकं नसतं, भूताचे डोळे छातीवर असतात, भूताची सावली पडत नाही, भूताचं प्रतिबिंब दिसत नाही, भूताचे पाय उलटे असतात. महाराष्ट्रात सर्वत्र मला याचा अनुभव आहे की ज्यावेळी भूताचे पाय असं म्हणून मी बोलायचा क्षणभर थांबतो त्यावेळी श्रोतृवर्गातला कोणी ना कोणी चटकन आणि जोरात
उलटे असतात असं म्हणतोच म्हणतो. आता भुताचे पाय उलटे असतात असं कोणी सांगितलं? कोणी कशाला सांगायला पाहिजे? आम्हाला माहीतच आहे असं लोकांचं म्हणणं असतं. भूत कधीही न बघता तुम्हाला हे माहीतच आहे. याचं कारण असं आहे की भुताचे पाय उलटे नसतात, आपली खोपडी उलटी असते आणि अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ म्हणजे ही खोपडी सरळ करण्याची चळवळ आहे. भूत असतं म्हणजे काय असतं? भूताचे प्रामुख्याने 2 प्रकार आपण करू. पहिला म्हणजे ढोंगाचं किंवा भासाचं भूत आणि दुसरं म्हणजे मानसिक आजाराचं भूत. हा जो पहिला प्रकार आहे, ढोंगाचं भूत वा भासाचं भूत, याच्याशी संबंधित 4 घटक असतात. एक ढोंग म्हणजे फसवेगिरी, 2 संस्कार, 3 सूचनावर्तन आणि 4 इंद्रियजन्य भ्रम. या 4 गोष्टींच्यापैकी कोणत्याही एका गोष्टीच्याद्वारे किंवा या 4ही गोष्टी एकत्रित झाल्यानंतर भूत या कल्पनेची निर्मिती होती. म्हणजे कसं होतं, यापैकी प्रत्येकाचं चळवळीतलं एक उदाहरण जर मी आपल्याला दिलं तर हा मुद्दा स्पष्ट होईल. ढोंग असतं म्हणजे काय असतं? सातारच्या जवळची एक गोष्ट मी आपल्याला सांगतो. सातारच्या MIDCमधली रात्रीची कामगारांची 12ची पाळी सुटली. 1 तारीख होती. पगार घेतलेले कामगार आपापल्या गटागटानं आपल्या गावाकडे जायला निघाले. त्यांच्या गावाकडे जायचा रस्ता हा एका विहिरीवरून जात होता, ज्या विहिरीमध्ये 15 दिवसापूर्वीच गावातल्या एका तरुण स्त्रीने आत्महत्या केलेली होती. हे सगळेजण बोलत येत होते. त्या विहिरीवरून ते पुढं गेले आणि थोडं पुढं आल्यानंतर त्यांच्यातला एक वामन नावाचा कामगार लघुशंकेसाठी थांबला. लघुशंकेसाठी थांबलेला आपला मित्र बराच वेळ आला नाही, म्हणून पुढं गेलेले त्याचे अन्य कामगार मित्रही थांबले आणि एवढ्यात धावा धावा मेलो मेलो, आता मी काही जगत नाही असा त्या वामनचा आवाज आला. पळत जाऊन मित्राने बघितलं तर त्यांचा मित्र विहिरीत पडलेला होता, भिजलेला होता, थंडीनं कुडकुडत होता. त्याला बाहेर काढलं आणि विचारलं, काय झालं? तो म्हणाला, मी लघुशंका करून उठलो आणि एवढ्यात माझी कॉलर कुणीतरी जबरदस्त हाताने मागून पकडली. मी कसं बसं मागं वळून बघतो तो ती आपली पुष्पी त्याच्या गावातली नवविवाहित तरुणी की जिने 15 दिवसापूर्वी त्या विहिरीमध्ये आत्महत्या केलेली होती. आणि मग तो वामन म्हणाला, ती नखशिखांत शुभ्र कपड्यामध्ये होती आणि तिचा एक हात मात्र चांगला 15 फूट लांब होता. त्या हातानं तिने माझी कॉलर धरली, मला फरफटत आणलं आणि या विहिरीत टाकलं. तो अधूनमधून बोलू लागला, बरळू लागला, झपाटलाय रे बाप्पा, आता मी काही वाचत नाही रे बाप्पा. त्याला त्याच्या कामगार मित्रांनी बाहेर काढलं, घरी आणलं. दुसऱ्या दिवशी सकाळी गावामध्ये एकच गोंधळ उडाला की पुष्पीची लागीर वामन्याला झाली. त्याची चर्चा सुरू झाली. घराकडे माणसं येऊ लागली. माणसं त्याला विचारू लागली. तो ती सगळी हकीकत सांगू लागला आणि ती सांगत असताना अधूनमधून असंबद्ध बोलूही लागला. आमच्या चळवळीचा एक कार्यकर्ता त्याला भेटायला गेला. वामन सर्वांना सांगत होता त्याप्रमाणे सर्व माहिती त्याने दिली आणि म्हणाला, तुझा विश्वास बसणार नाही, मी केवळ नशीब म्हणून बचावलो. मित्राने त्याला खोदून विचारलं. त्यावर त्याने सांगितलं की बाई नखशिखांत पांढरी शुभ्र कशी होती. तिच्या हातामध्ये पांढऱ्या बांगड्या, कानामध्ये पांढरे डूल, पांढरी साडी, पांढरा ब्लाऊज, पांढऱ्या चपला, पांढरे केस. हे सगळं कसं होतं याचं रसभरीत वर्णन केलं. 2 मिनटं थांबून आमचा कार्यकर्ता म्हणाला, तुझं बाकीचं सगळं पटतंय, पण हे पटत नाही की पुष्पी तर 15 दिवसापूर्वीच मेली. चांगली तरणीताठी बाई, तिचे केस चांगले काळे भोर लांब सडक होते, एवढ्यात तिचे केस पांढरे कसे होतील? एवढं बोलून कार्यकर्ता घरी आला. त्याच्यानंतर जे जे वामन्याला भेटायला यायला लागले त्या सर्व जणांच्या बाबतीमध्ये बाकीचा सर्व किस्सा कायम राहिला, पण केस मात्र पांढऱ्याऐवजी काळे झाले. याच्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांनी जाऊन वामन्याची गचांडी खरोखरच धरली आणि त्यांनी कबुली दिली. काय कबुली दिली? त्याला पिण्याची सवय होती, पगार झालेला होता, सकाळपासून दुसऱ्या दिवशी देणेकरी आपल्या दारामध्ये येणार, बायको सकाळपासून पैसे आपल्या ताब्यात घेणार. या कल्पनेमुळे त्यांनी स्वतःचं डोकं लढवलं आणि भूताने झपाटल्याचं सोंग करायचं ठरवलं.
लघुशंकेला बसलेल्या वामनाने झाडाच्या खाली आपल्या पगाराच्या पैशाचं पाकिट पुरलं, स्वतःच जाऊन विहिरीमध्ये उडी टाकली आणि मेलो मेलो म्हणून आरोळी ठोकली. त्या महिन्यात पैसे देण्या घेण्याची त्याची जबाबदारी टळली. महिनाभर पिण्यासाठी ते पैसे मिळणारा आणखी एक फायदा, आणि दुसऱ्या बाजूला घरातल्यांची सहानुभूतीही मिळणार होती. गेलाच असता बिचारा, फक्त पगारच गेला तर गेला, आपला माणूस आपल्याला लाभला की नाही, हे सारं घडवून आणलेलं नाटक होतं. याला म्हणायचं ढोंगाचं भूत. अर्थात अशा अनेक कथा विविध प्रकारच्या आपणास माहीत असतील, सांगता येतील. प्रत्येक वेळेला हे असंच असतं असं नाही, पण बऱ्याच वेळेला ते याच पद्धतीनं याना त्या स्वरूपाचं ढोंग असतं. भूत कसं निर्माण होतं याचा दुसरा महत्त्वाचा मुद्दा संस्काराचा. भूताची निर्मिती होत असताना संस्कार ही एक महत्त्वाची बाब असते. संस्कारजन्यता याचा अर्थ काय? लहानपणापासून घरीदारी आपल्या मनावर संस्कार झालेला असतो की या जगामध्ये भूत असतं. ज्यावेळी पुढे आपण बुद्धिवादी बनतो त्यावेळेला हा संस्कार आपण बुद्धीच्या साहाय्यानं स्वतःच्या मनावरून उचलून दूर करतो. परंतु तो पूर्णपणे पुसला जातोच असं नाही. आणि अनपेक्षितपणे ज्या वेळेला परिस्थितीला सामोरं जाण्याची वेळ येते त्यावेळेला तो संस्कार उफाळून वर येऊ शकतो. एका वैद्यकीय महाविद्यालयातली गोष्ट. प्रथम वर्षाच्या वेळी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना शवाचं विच्छेदन करावं लागतं. तो त्यांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग असतो. हे प्रथम वर्गातले वैद्यकीय महाविद्यालयातले विद्यार्थी याच्यामध्ये चर्चा होत असताना एक मित्र ठामपणे असं म्हणाला की जगात भूत नसतं. बाकीचे सगळे म्हणाले भूत असतंच. प्रकरण ज्यावेळी हमरातुमरीवर आलं त्यावेळी मित्र आव्हानपूर्वक असं म्हणाला की भूत नसतं हे माझं म्हणणं अगदी पक्कं आहे. मग बाकीचे मित्र म्हणाले, तू जर एवढं आव्हान देत असतील तर आम्ही अशी पैज लावतो की तू अमावास्येच्या दिवशी रात्री 12 वाजता आपल्या शवविच्छेदनाच्या हॉलमध्ये जायचं आणि त्या ठिकाणी शवविच्छेदनाच्यासाठी जी प्रेतं असतात त्यापैकी एका प्रेताच्या हातावर पेढा ठेवायचा आणि परत यायचं. अर्थातच या शूरमित्रांनी हे आव्हान स्वीकारलं. अमावास्येची रात 11:30 वाजता रात्री हा शूरमित्र निघाला. त्याने स्वतःच्या खिशामध्ये एक पेढा घेतला. तो त्या हॉलच्या दारापाशी पोचला. हॉलचं दार त्या दिवशी पहारेकऱ्यांनी मुद्दामून उघडं ठेवलं होतं. त्याला तसं ठेवण्याबद्दल इतर मित्रांनी सांगितलेलं होतं. हॉलचं दार त्या शूरमित्रांनी उघडलं. शवविच्छेदनासाठी असलेल्या 10 टेबलं त्या मोठ्या हॉलमध्ये लांब लांब ठेवलेली होती. त्या प्रत्येक टेबलावर एक एक शव होतं. इतर वेळेला सायंकाळी कॉलेज संपताना ही शवं उचलून शेजारच्या फॉर्मॅलिन टँकमध्ये टाकली जात असत. परंतु त्या दिवशी शिपायाला पैसे देऊन ही सगळी शवं तशीच टेबलावर होती. या शूरवीरांनी शांतपणे खिशातून पेढा काढला. दाराच्या समोरच असलेल्या टेबलावर एक प्रेत पडलेलं होतं. तिथं तो गेला. त्या प्रेताच्या हातावर त्याने पेढा ठेवला आणि तो माघारी वळला. दारापर्यंत येतो न येतो एवढ्यात दुसऱ्या एका लांबच्या कोपऱ्यातील टेबलाकडनं आवाज आला, मला नाही पेढा देणार. आता हा शूरवीर कुठला पेढा देतोय? तो वेडा व्हायची वेळ आली. तो त्या ठिकाणून जो घाबरत बाहेर पडला आणि बाहेर उभ्या असलेल्या मित्रांच्या अंगावर झपाटलं रे बाप्पा म्हणून कोसळला. काय घडलं होतं आपण समजू शकाल. झालं होतं असं की त्या हॉलमधल्या दुसऱ्या टोकाच्या टेबलाच्या मागं असलेल्या खिडकीमधून काही मित्रांनी टेप रेकॉर्डर वाजवून हा आवाज काढला होता. त्या मित्राला धक्का कशामुळे बसला? लक्षात घ्या की त्या मित्राची ही खात्री होती की जगात भूत नसतं. लहानपणी झालेला भूताचा संस्कार त्यांनी स्वतःच्या बुद्धीनं नाकारला होता. त्या संस्कारानं त्याला जे धैर्य मिळालं होतं त्या बुद्धिवादी विचाराने ते त्यांनी शांतपणे एका प्रेताच्या हातावर पेढा ठेवण्यापर्यंत त्याला पुरलं, कारण ती सर्व परिस्थिती त्याला अपेक्षित होती. पण ज्या वेळेला अनपेक्षित परिस्थितीला सामोरं जाण्याची वेळ आली, एका रिकाम्या हॉलमध्ये जिथं कोणताही माणूस नाही आणि फक्त प्रेतच आहेत, तिथं एका कोपऱ्याच्या टेबलावरील एका प्रेताच्याकडून मला नाही पेढा देणार असा आवाज येतो, या कल्पनेच्या बरोबरच त्याचे भूताबद्दलचे सगळे संस्कार जागे झाले आणि आता आपलं काही खरं नाही
असं त्याला वाटू लागलं. या पद्धतीने दीर्घकाळ आपल्यावर परिणाम करणारे संस्कार भूताची खरी खोटी निर्मिती होण्यास मदत करतात. भूताच्या निर्मितीमध्ये तिसरा जो मुद्दा असतो तो असतो सूचनावर्तित्वाचा. माणूस हा सूचना स्वीकारणारा प्राणी आहे. दिलेल्या सूचना स्वीकारणं आणि त्याप्रमाणे वागणं हे माणसाचं नेहमीचं वैशिष्ट्य आहे. आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की समजा आपण जर छानपैकी बासुंदीचं जेवण जेवून मजेत पोटावरनं हात फिरवून बसलो असलो आणि आतून घाबऱ्या चेहऱ्याने कोणी आलं आणि सांगितलं, अरे बाप रे, आत्ता जी बासुंदी लोकांना वाढली ना, त्या बासुंदीचं भांडं ज्यावेळी रिकामं झालं त्यावेळेला त्याच्या तळाची एक मेलेली जाडजूड पाल मिळाली. काय होतं? जेवण करून मजेत पोटावरून हात फिरवणाऱ्यांच्यापैकी 2-5 जणांना तरी कसतरी वाटतंय, डसमळतंय, उलटी आल्यासारखी होती, अशी भावना पुढच्या 5-10 मिनिटामध्ये चालू होते. त्यांनी पाल बघितलेली नाही, त्यांनी रिकामं भांडं बघितलेलं नाही, परंतु ते ही सूचना स्वीकारतात आणि ही सूचना स्वीकारून त्याप्रमाणे वर्तन करतात किंवा आपोआप तसं वर्तन घडतं. हे आपल्याला सगळ्यांच्या बाबतीत सगळीकडे घडत असतं. नाहीतर ज्या वेळेला ऐश्वर्या राय जाहिरातीमध्ये असं म्हणते की मी सुंदर दिसते कारण मी लक्स वापरते, त्यावेळेला ती जाहिरात बघितल्यानंतर आपण काय करतो? आपण दुकानामध्ये जातो, लक्स घेऊन येतो, अंगाला लावतो, अंघोळ करतो, आरशात बघतो आणि जसे असतो तसेच दिसतो. तरी आपण लक्स का घेतो? आपण विचार करतो की जाऊ द्या, एक चान्स घ्यावा. जर ऐश्वर्या राय किंवा माधुरी दीक्षित सुंदर दिसण्याचा संबंध लक्ष्य असेल तर कदाचित तो आपल्यालाही लागू होईल. भूताची सूचना माणसं ज्या वेळेला स्वीकारतात त्यावेळेला भूत या कल्पनेची निर्मिती होण्यास सुरुवात होते. आणि चौथा मुद्दा इंद्रियजन्य भ्रमाचा. म्हणजे आपल्याला होणारं ज्ञान हे आपल्या विविध ज्ञानेंद्रियाच्या साह्यानं होतं, परंतु या ज्ञानेंद्रियांना वेगवेगळे भ्रम होऊ शकतात. नेहमीचं आपल्याला माहीत असलेलं उदाहरण म्हणजे अंधाऱ्या खोलीमध्ये जर एखादी दोरी पडलेली असेल तर त्या ठिकाणी साप आहे असं वाटतं, किंवा रणरणत्या डांबरी रस्त्यावर समोर पाण्याच्या लाटा जातात असं उन्हाळा असताना आपल्याला दिसतं, प्रत्यक्षामध्ये ते मृगजळ असतं. रात्रीच्या वेळेला आजूबाजूच्या कुट्ट अंधारात एखादी बस ज्यावेळी तो अंधार कापत चाललेली असते त्यावेळेला बाजूला असलेली झाडं किंवा दगड यांना त्या प्रकाशाच्या झोतात अंधाराच्या पार्श्वभूमीवर काही वेगळे चित्रविचित्र आकार प्राप्त झाल्यासारखे वाटतात. हे सगळे इंद्रियजन्य भ्रम आहेत. आणि असं घडून झाल्यामुळे आपल्याला प्रत्यक्षात जे नसतं ते दिसतं असं वाटायला लागतं. त्याच्यामुळे पुन्हा एकदा लक्षात घ्या की भूताची निर्मिती ज्यावेळी भासामुळे किंवा भ्रमामुळे होती त्यावेळेला एक तर तो खोटेपणा असतो, नाही तर तो संस्कार असतो, अन्यथा ते सूचनावर्तित्व असतं किंवा तो इंद्रियजन्य भ्रम असतो. ह्या तीनही गोष्टी ज्यावेळी एकवटून येतात त्यावेळी भूताची निर्मिती कशी होते याच्याबद्दलचं एक चांगलं उदाहरण डॉक्टर अब्राहम कौर यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी स्वतःचंच लिहिलेलं आहे. अब्राहम कौर हे अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे पितामह म्हणता येतील असं व्यक्तिमत्व. त्याने आयुष्यभर विविध स्वरूपाच्या अंधश्रद्धांच्या विरुद्ध लढ्याचं व्रत खडतरपणे चालू ठेवलं. त्यांच्या सुविद्य पत्नीने त्यांना याबाबत खंबीरपणे जन्मभर साथ दिली. अंधश्रद्धेच्यामुळे लोक ज्या ज्या गोष्टींना नकार देतात त्या त्या गोष्टी जाणीवपूर्वक आपल्या जीवनामध्ये आचरणात आणायचा असा प्रयत्न त्यांनी केला. असं अतिशय धीराचं असलेलं हे जोडपं, मूळचं भारताचं, नंतर त्यांनी श्रीलंकेचं नागरिकत्व पत्करलं. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये लिहून ठेवलेला हा प्रसंग आहे की ज्याच्यामधून भूताच्या अस्तित्वाविषयी मी यापूर्वी वर्णन केलेल्या सर्व बाबी आपल्याला अतिशय नेमकेपणाने समोर येऊ शकतील. घडलं ते असं. रिचमंड हिल नावाचा श्रीलंकेचा भाग, तिथं टेकडीवर अब्राहम कौर यांचं कॉलेज होतं. टेकडीवरनं रस्ता खाली जात होता आणि टेकडीच्या पायथ्यापाशी
विद्यार्थ्यांची वसतिगृहे होती. एके वेळ संध्याकाळी फिरत फिरत कोऊर आपल्या पत्नीसह विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात गेले. विद्यार्थ्यांच्या सोबत त्यांनी वेगवेगळ्या गोष्टीच्यावर चर्चा केली. भूत कसं नसतं हे समजावून सांगितलं. रात्री 11ची वेळ, ते परत यायला निघाले. त्यांच्या असं लक्षात आलं की विद्यार्थ्यांच्यामध्ये चुळबुळ सुरू झालेली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना विचारलं, काय? ते म्हणाले, सर, तुम्ही आमचे आवडते शिक्षक आहात, तुम्हाला आम्हाला काही सांगायचं आहे. अब्राहम कौर म्हणले, सांगा. विद्यार्थी म्हणाले, तुम्ही आत्ता ज्या रस्त्याने टेकडीवरून परत जाणार आहात त्या रस्त्याच्या मध्यभागी वडाचं एक अतिशय मोठं झाड आहे. ते महाआग्या वेताळाचं झाड म्हणून या भागात ओळखलं जातं. अनेक जणांना वेगवेगळ्या अवाढव्य पशुपक्ष्यांच्या रूपामध्ये वेताळाचं दर्शन त्या झाडाखाली झालेलं आहे. त्याचा तडाखा त्यांना बसलेला आहे. तुम्ही आमचे आवडते सर आहात, म्हणून आमची विनंती अशी आहे की तुम्ही आत जाऊ नये. अर्थात अशा बाबीवर अब्राहम कौर किंवा त्यांची पत्नी विश्वास ठेवणारी नव्हतीच. ते हसले, हातात एक बॅटरी घेतली आणि ते दोघेही त्या रस्त्याने परत जायला निघाले. चालत असताना ते बोलत होते की लोक काहीतरी चुकीच्या कल्पनांच्या आधारे भलत्याच भ्रमाच्यावर कसा विश्वास ठेवतात. निवांतपणे गप्पा मारत मारत निघाले असताना दूरवर कुठंतरी लांब ते झाड दिसू लागलं आणि अचानकपणे थोड्याच वेळात अब्राहम कौरांची पत्नी जोरात किंचाळली आणि त्या झाडाकडे बोट दाखवत म्हणाली, तो बघा हत्ती. अब्राहम कौरांच्या पत्नीला जंगली प्राण्यांची खूप भीती वाटत असे आणि अब्राहम कौराने तिने दाखवलेल्या बोटाच्या दिशेने बघितलं तर एक हत्ती रस्त्याच्या मधोमध त्या झाडाच्या खाली वाट उडवून उभा होता. हे सगळं बघितल्याच्यामुळे मुळात त्यांची पत्नी, की जिने जन्मभर त्यांना साथ दिलेली होती, ती थरथरा कापायला लागली. आता आपली पत्नी भीतीने कापतीये आणि पुढं काय करायचं हे अब्राहम कौरांना कळेना. जर अशाच परिस्थितीमध्ये आपण पुढं गेलो, त्या जंगली हत्तीनं हल्ला केला आणि आपल्याला काही बरं वाईट झालं तर लोक म्हणणार की यांना वेताळाने तडाखा दिला, आता भोगा आपल्या कर्माची फळं. आणि जर परत जावं तर विद्यार्थी म्हणणार की आम्ही सांगत होतो जाऊ नका, गेलात तर गेलात आणि मग आता कसे परत आलात. यामुळे आता काय करावं अशा विचारामध्ये आपली नजर ताणून त्या ठिकाणी जो हत्ती दिसत होता तिथपर्यंत अब्राहम कौर बघत होते. खूप अंधार होता, बॅटरीचा प्रकाश पोचत नव्हता. पत्नी भीतीने थरथरत होती. समोर दिसणाऱ्या हत्तीचं निरीक्षण करण्याचा अब्राहम कौरांचा प्रयत्न होता आणि त्यांना लक्षात आलं की हे थोडंसं वेगळंच प्रकरण दिसतंय, कारण तो रानटी हत्ती तोंडाने घू 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 असा आवाज करत होता आणि थोडंसं विचित्र म्हणजे त्या हत्तीचा फक्त डावाच कान हलत होता. काय करावं याचं उत्तर अब्राहम कौरांना अजूनही सुचत नव्हतं. त्यांच्या डोक्यामध्ये नंतर असा विचार आला की जर हा हत्ती माणसाळलेला असेल आणि त्या हत्तीच्या बरोबर कोणी माणूस अथवा माहूत असेल तर आपण त्याला बोलवू शकतो आणि त्यांनी जोराने आवाज दिला, कोण आहे रे तिकडं, कोण आहे रे तिकडं, कोण आहे रे तिकडं. काहीच परिणाम झाला नाही. पुन्हा काही काळ तसाच गेला. शेवटचा एक प्रयत्न करण्यासाठी पुन्हा एकदा जीवाच्या आकांताने कौराने आवाज दिला, कोण आहे रे तिकडं. आणि थोड्या वेळाने त्यांना असं लक्षात आलं की काहीतरी थोडंसं विचित्र घडतंय. हत्तीचा घू 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 आवाज थांबलेला आहे. हत्तीचा फक्त डावाच कान हलत होता, तोही थांबलेला आहे. हळूहळू हत्तीचा उजवा कान हलायला लागला आणि त्या उजव्या कानामधून एक पांढरी शुभ्र आकृती खाली आली आणि अब्राहम कौरांच्या दिशेने हळूहळू चालू लागली. हे सगळं ऐकत असताना तुम्ही तुमच्या मनात नक्की असं म्हणाल की त्या ठिकाणी जर आपण असतो तर पहिल्यांदा पाय लावून पळालो असतो, नंतर सवडीसवडीनं पुढचा विचार केला असता. पण ज्यांना चळवळ चालवायची असते त्यांना असं पडून चालत नाही. जेव्हा ती पांढरी आकृती अब्राहम कौरांच्याकडे यायला लागली आणि नजरेच्या टप्प्यामध्ये आली तेव्हा असं लक्षात आलं की तो माणूस आहे. जवळ आलेल्या त्या माणसाला अब्राहम कौरांनी दरडावून विचारलं की कोण आहेस रे तू, आणि इतक्या रात्रीच्या वेळेला या ठिकाणी तुझा हत्ती घेऊन तू काय करतोयस.
तो माणूस अब्राहम कोवरांच्या जवळ आला. त्यांना नखशिखांत न्याहाळत म्हणाला, तुम्हाला काही वेळ लागले का? कसला हत्ती? या माझ्याबरोबर. तो अब्राहम कोवरांना घेऊन त्या झाडाच्या खाली जिथं कथित हत्ती उभा होता त्या ठिकाणी गेला. अब्राहम कोवराने बघितलं, त्या झाडाच्या खाली पूर्वीच्या काळी असे तशी एक भली मोठी काळ्या रंगाची जुनी डॉज गाडी उभी होती. कोवराने पाहिलेल्या भूताची निर्मिती कशी झाली आपल्या लक्षात आलं? मी आपल्याला मगाशी भूताची निर्मिती भासाने किंवा भ्रमाने कशी होते याच्याबद्दलचे जे निकष सांगितले ते सगळे आपण याला नीटपणे लावू शकतो. म्हणजे गाडीचा मालक प्रिन्सिपॉलला भेटायला गेलेला होता. गाडी टेकडीवर चढेना म्हणून त्यांनी गाडी झाडाखाली उभी केली होती. तो एकटाच वर गेला होता आणि गाडीमध्ये ड्रायव्हर झोपला होता. आता अब्राहम कोवर आणि त्यांची पत्नी यांच्या मनावर भूत असतं हा संस्कार लहानपणापासून झालेला होता आणि त्यांच्या अबोध मनामध्ये तो टिकून होता. नंबर 2, या महाआग्या वेताळाच्या झाडाखाली वेगवेगळ्या पशुपक्ष्यांच्या रूपामध्ये भूत दिसतं अशी सूचना त्यांना विद्यार्थ्यांच्याकडून देण्यात आली होती, जी नकळत एका मर्यादेपर्यंत त्यांच्या मनाने स्वीकारली होती. नंबर 3, समोर उभी असलेली काळी गाडी टॉर्चचा पुरेसा प्रकाश नसल्यामुळे आणि आकाराच्या सादृश्यामुळे इंद्रियजन्य भ्रम तयार झाला आणि ती गाडी अब्राहम कोवरांच्या पत्नीला हत्ती आहे असं वाटलं. जंगलामधला हत्ती, तो जंगली हत्ती या कल्पनेने ती जोराने किंचाळली आणि ती असं म्हणाली की तो पहा हत्ती. या तिच्या किंचाळून बोलण्यामुळं, त्या हत्तीकडे बोट करण्यामुळे अब्राहम कोवराने ती सूचना स्वीकारली आणि त्यानेही याच दिशेने विचार सुरू केला की तो हत्ती आहे. नंबर 5, हत्ती आहे ही कल्पना स्वीकारल्यानंतर त्या ठिकाणी गाडीमध्ये असलेला ड्रायव्हर जो मजेत झोपला होता आणि घोरत होता, त्याचं घोरणं त्यांना रानटी हत्तीचा आवाज वाटू लागला. नंबर 6, झोपेत असताना वारा यावा यासाठी डाव्या बाजूचं दार ड्रायव्हरने उघडं ठेवलेलं होतं. त्या दाराचं वाऱ्याने हलणं हत्तीचा डावा कान हलतो असं कोवरांना वाटू लागलं. नंबर 7, ज्यावेळी अब्राहम कोवरांनी कोण आहे रे तिकडं असं जोरात विचारलं, त्यावेळेला त्या आवाजाने त्या ड्रायव्हरची झोपमोड झाली. म्हणजे त्याचं घोरणं थांबलं, म्हणजे हत्तीचं घुघू करणं थांबलं. नंबर 8, पुन्हा ज्यावेळी अब्राहम कोवरांनी कोण आहे रे तिकडं असं विचारलं, त्यावेळी जागा झालेल्या ड्रायव्हरने काय प्रकार आहे हे बघण्यासाठी स्वतःच्या पायाकडचा दार लावून घेतलं. म्हणजे हत्तीचा डावा कान हालायचा थांबला. ड्रायव्हरने स्वतःच्या बाजूचं उजव्या बाजूचं दार उघडलं, त्यामुळे हत्तीचा उजवा कान हलताना दिसू लागला. आणि नंबर 9, ज्यावेळी ड्रायव्हर त्या दारातनं खाली उतरला त्यावेळी एक पांढरी शुभ्र आकृती दुसऱ्या कानातून बाहेर आली आणि आपल्या दिशेने चालत येत आहे असं अब्राहम कोवरांना वाटलं. हे सगळं त्यांनी नंतर लिहून ठेवलं. म्हणून आपल्या असं लक्षात येतं की या ठिकाणी संस्कार असणं, सूचना मिळणं, त्यानंतर दृष्टिभ्रम होणं आणि या सर्वांच्या म्हणून भूत नावाच्या कल्पना मानसिकतेमध्ये बळकट होत जाणं, या गोष्टी घडणं कसं शक्य आहे. हे जर सगळं त्यांनी लिहून ठेवलं नसतं तर ही कथा वाचणारे लोक असंच म्हणाले असते, काय सांगता भूत नसतं म्हणून. तुमच्या त्या अब्राहम कोवरांना देखील एकदा आयुष्यामध्ये भूत दिसलं होतंच की. हा सर्व झाला भूताच्या बाबतीतला भासाचा किंवा भ्रमाचा प्रकार.